भाजपा विधायक सुरेश धस की धनंजय मुंडे से मुलाकात ने राजनीतिक हलकों में हलचल मचा दी। इस बीच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने ही इस मुलाकात की व्यवस्था की थी, ऐसे भी आरोप लगाए जा रहे हैं। अब इस पर जल संरक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल की प्रतिक्रिया सामने आई है। नासिक में बोलते हुए विखे ने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी जी काही बैठक बोलली असेल काही समेट घडून आणण्याच्या करता असेल असं मला वाटत नाही, कारण सुरेश धस यांनी अतिशय कठोर भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की काही त्या भूमिकेमध्ये काही त्यांनी लवचिकता आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये काही तडजोड करण्याची भूमिका अशी अजिबात नाही। मला वाटतं की शेवटी त्याच्या त्या बाबतीमध्ये प्रदेशाध्यक्षांनी त्याबद्दल खुलासा करणं पण दोघांच्या बोलण्यामध्ये पण विरोधाभास सुरेश सांगतात की 8 तासात भेट झाली आणि बावनकुळे 4:30 वाजता बैठकीला काय होतं सुरेश धस आणि मान्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब होते, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला पाहिजे। मी तिच्या बैठकीत हजर असतो तर मला सांगता आलं असतं की 1 तास झाली 2 तास झाली। गेल्या काही दिवसांपासून श्रीरस्ताच्या बैठका ज्या आहेत ते वेगवेगळे नेते घेत आहेत। सीएमने घेतली, डीसीएमने पालकमंत्री पदावरून एकीकडे वाद सुरू असताना नेत्यांकडनं वेगवेगळ्या बैठका घेतल्या जातात, बोललोवर आहे का? मला अजिबात तसं वाटत नाही, कारण कसं आहे की मान्य मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून निश्चितच आढावा घेण्याचं काम करतील, कारण एक मोठं आव्हानात्मक काम असतं। आज आपण जर प्रयागराजचं पाहिलं त्याच्या कितीतरी पटीत ते मोठं आहे, पण शेवटी राज्याचं प्रमुख म्हणून त्यांचं दायित्व आहेच ते। आणि नगरविकास खात्याचं कडे मोठं या सेवाचं काम महापालिकेअंतर्गत होत असल्यामुळे नगरविकास खातं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, त्यांनी बैठक त्यांच्या विभागाची घेणं काम करत आहे। आज मी जलसंपदा खात्याची बैठक बोलवतोय, कारण जे पद्धतीने पाणी वापर होतोय नाशिक महापालिकेचा आणि त्याची अकाउंटेबिलिटी कुठं नाही आहे। इतकं प्रचंड घाणपाणी नदी पात्रात सोडलं जातंय, त्याचा परिणाम खालच्या पाणी पुरवठ्यावर होतोय, कालव्यावर असणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होतोय। पण मी आज तो आढावा घेतो की आपण या बाबतीमध्ये काही सुधारणा करणार आहे की नाही, किंवा होणाऱ्या शिवमस्तामध्ये तुम्ही शुद्धीकरणाचे काही प्रकल्प हातात घेऊन तुम्ही वाढत्या शहरीकरणाला पाणी द्यावं लागलं, बरोबर आहे। तर त्यासाठी तिथलं पाणी आम्हाला पाणी कधी करता येणार नाही। पण याच्यामध्ये पालकमंत्री पदावरून एकमत होताना आपलं देखील नाव ते मी समाधानी आहे, मी आता आल्यानंतर पालकमंत्री होईल, परंतु मला असं वाटत नाही की पालकमंत्री झाल्यानंतर स्पष्ट सुटतील। स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे, मान्य उपमुख्यमंत्री येऊन गेले, यंत्रणा कार्य झालेली आहे। असं काही जो निर्णय समन्वयाच्या बैठकीमध्ये तिने नेते घेतील त्यात काही मला तर काही फारसं वाटत नाही। एकनाथ शिंदे नाशिकला होते, त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की गिरीश महाजन दादा भुसे यापूर्वी पालकमंत्री होते, ते आता आपल्यासोबत आहेत आणि गिरीश महाजन हे कुंभमंत्री। एक प्रकारे त्यांनी असे संकेत दिले की दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री असतील, पण भाजपचा क्लेम जो आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरचा तो संपलाय। मला त्या विषयामध्ये मी चर्चेत नाही, तर त्याच्यात भाषाकडे उचित नाही। आता आपण एक गोष्ट राहिलेला माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केलं आहे, मात्र 1 रुपयात भिकारी सुद्धा घेत नाही आणि 1 रुपयात पीक विमा देतात, योग्य वाटतंय अशा पद्धतीचं वक्तव्य? ते कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांनी केलं मला कल्पना नाही, कारण माणिकराव थोडेसे सरळ बोलणारे ग्रस्त आहे, तर त्यांनी आता ज्या कोणी काय त्या पार्श्वभूमीवर पुढे वक्तव्य केलं मला कल्पना नाही, परंतु जर वस्तुस्थिती असेल की अशी तुलना जर त्यांनी केली असेल तर ती योग्य नाही, समर्थन नाही। गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लवकराच्या कायद्यासंदर्भात वेगवेगळ्या लोकांचे मत मागवलेलं आहे, एकूणच हे कायदा संदर्भात आपली काय भूमिका आहे? लव जिहाद तर आपला विरोधच आहे, ते लव जिहादाच्या संदर्भात लव जिहाद असेल त्याबद्दल कारवाई करण्यात झालीच पाहिजे। प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव जिहादच्या प्रश्नावर सरकारनं कारवाई केली पाहिजे। आज मिटिंग घेत आहे पाणी संदर्भात गेल्या महापालिकेचे पाणी या सगळ्या संदर्भात आपण नाराजी व्यक्त केलेली आहे। आजच्या मिटिंगनंतर काही अल्टिमेटम देणार आहे का महापालिकेला? आमची बाजू मी विभागाच्या मांडणार आहे, महापालिकेची काय बाजू आहे त्याची समजून शेवटी हा प्रश्न समन्वयाने सुटला पाहिजे, परंतु त्याचा अर्थ पाण्याची उधळपट्टी करण्याचा त्यांना परवानगी दिलेला आहे असं नाही।
आपण एवढा मोठा संसदीय निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे अशी चर्चा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीचेच या निवडणुका लढवाव्या अशा मतात आहे. हे आता यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत. ते स्वतः आपले नेते मान्य देवेंद्र जाहीर केले आहे. साहेब सिंगापूरला मार्चपासून ब्रँडेड तेल वापरावं लागणार आहे. कारण झीज होती शिळेची, त्यामुळे जे तिथे बाहेरचे तेल मिळू शकते त्यावर बंदी आणली जाणार आहे. संसदेच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता की ब्रँडेड तेलाने अभिषेक करावा आता मला तर कल्पना नाही कोणत्या पार्श्वभूमीवर ब्रँडेड तेल वापरायचा निर्णय झाला. आताही पण जर तशी काही चीज होत असेल त्या तेलाची तर ते ब्रँडेड तेल वापरायला काही छोटी भक्तांच्या भावना असतात, त्याचा आदर होतो. आणि तिथे जो काही शरीर देवताचे जे तिथं शील आहे तर त्याची जर जी संबंध असेल तर स्वागतच केलं पाहिजे. साहेब, आपण महापालिकेला तेवढा जनसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फौजफाटा घेऊन चाललेला तर काय त्रुटी तुम्हाला महापालिकेच्या पाण्यामध्ये काय चोरी होती का पाणी अतिरिक्त वापरलं जातं नेमकं काय? नाही आता म्हणून आता बैठकीमध्येच कळेल आपल्याला आमची भूमिका आम्ही काय आम्हाला जे वाटतं त्या मांडणार आहोत. महापालिकेला ज्यात काही असं वाटत असेल की आमची माहिती चुकीची आहे हे निश्चित आहे. मात्र की नाशिक महापालिकेमधून वारंवार पद्धतीने पाण्याची उधळपट्टी होती. त्याने जे पाण्याचं प्रक्रिया करून 60% पाणी प्रक्रिया करून नदीमध्ये पात्रात पर्यायी सिंचनाच्या पूरक अशा प्रकारचं त्यांनी पाय फोडायला पाहिजे असं पुढं दिसत नाही. म्हणून जर या पद्धतीने प्रक्रिया करून त्याचं मोजमाप होतं दुर्दैवाला तर त्याची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि जर महापालिकेकडून जर अशा पद्धतीचे पाण्याची उधळपट्टी होत असेल तर त्यांच्या पाण्याच्या मंजुरीमध्ये कपात करण्यासंदर्भात सुद्धा विचार करावा लागेल. अशी व्यक्त केली जाते की खूप सुद्धा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात साठवण आहे या नदीमध्ये जातं. त्याच्याबाबतचा काही ठोस असा निर्णय होईल का? नाही आता जो काही ATP प्लांट आहे त्याच्यामध्ये आता तो महापालिकेने किती बसवला काय बसवलाय स्वच्छ पाणी देणं गरजेचं आहे. स्वच्छ प्रक्रिया करून पाणी अधिक सोडणं गरजेचं आहे. महापालिकेचं काम आहे. आज गेल्या आता 2 वेळा अनेक कुंभमेळे झाले तर त्याच्यामध्ये यांनी महापालिकेने बारकाईने पाहायला पाहिजे. आज बदलणं ती प्रदूषित होते त्याच्या संदर्भात काही लोकांचे आंदोलन सुरू आहे. मला वाटतं महापालिकेने याचं दायित्व स्वीकारलं पाहिजे. साहेब, शेवटचा प्रश्न एक मनसेचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ज्या राज ठाकरेंनी मध्यंतरीच्या काळात भाजपला मदत केली, सपोर्ट करायला सांगितलं, त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना भाजप आता त्यांच्या पक्षात घेते तर राज ठाकरेंनी एक प्रकारे झटका दिला जातो भाजपला, त्यांनी मदत केली. असं की राजकारणात ही जी प्रक्रिया आहे निरंतर चालू असते. काही या पक्षात जाणार काही त्या पक्षात जाणार. मला वाटतं त्यात काही फार वेगळा आता काढण्याची आवश्यकता नाही. कोकणातले ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत भास्कर जाधव, ते नाराज आहेत. अन्याय होतो असं त्यांचं म्हणणं आहे. भास्कर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. अन्याय करणारा तो नेता नाही. निश्चितच भविष्याचा त्यांनी काही विचार केला त्याचं स्वागतच आहे. आपल्याकडे स्वागत आहे. साहेब, एक गोष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आभार दौरे करत आहेत. महायुतीला जे विधानसभेत मतदान मिळालं त्या संदर्भात भाजपकडनं असे कुठलेही दौरे किंवा लोकांचे आभार मानताना काही कार्यकर्ते ते काही होणार आहेत. हे जो खरं म्हणजे मतदारांचे आभार मानणं हे तर आपलं प्रथम करतोच आहे. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब सुद्धा जे महायुतीच्या वतीने आभार मानतात त्यामुळे एक प्रकारे मतदारांचे आभार मानण्याची जी भूमिका ती काही निश्चित त्यांच्या पक्षाकरता मागत नाही. ते महायुतीच्या वतीने आभार मानतात.